एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत प्रकल्प अधिकारी अमृता मोरणकर, सुपरवायझर अक्काताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून अब्दुल्लाट येथील मुक्तांगण अंगणवाडीमध्ये मुलांचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास तसेच त्यांच्या सृजनशीलतेचा विकास हा अंगणवाडीमध्ये माझं पहिलं पाऊल या चार्टवरून मुलांनी स्वतः चालून तसेच रंग ओळखणे, लहान मोठेपणा सांगणे, मोजमाप करणे अशा चित्रकलेच्या ॲक्टिव्हिटी स्वतः करून दाखवल्या। मुलांच्याबरोबर शिरोळ तालुक्याचे सभापती मिलिंद कुरणे यांनी मुलांच्याबरोबर ॲक्टिव्हिटीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। त्यामुळे मुलांच्या आनंदाला एक नवी उजाळी मिळाली। अंगणवाडी सेविका भारतीताई कुरणे, मदतनीस दीपालीताई तसेच सहकारी रेश्मा मोहिते व प्रज्ञा माळगे यांनी आज मुलांना भाषा, गणित तसेच बौद्धिक विकास या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून त्यांचा विकास कसा साध्य करता येईल याची मांडणी साहित्यातून सादर केली। तसेच विद्योदय मुक्तांगण परिवारचे विनायक माळी व सारशा माळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं। तसेच आज अंगणवाडी सेविका व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला। वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून मुलांना आज एक वेगळाच आनंद मिळाला। अशा पद्धतीने रोज नवनवीन उपक्रम घेऊन मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून त्यांचे कौशल्य व गुणांना वाव दिला जातो, हे आज नव्यानं कळलं। यामुळे जर अंगणवाडीतच मूल तयार होत असेल तर त्याच्या शिक्षणात पुढे कोणताही अडथळा येणार नाही, त्याची पायाभरणी मजबूतच होईल, हे आज या कार्यक्रमातून साध्य झालं। तसेच शिरोळ तालुक्याचे सभापती मिलिंद कुरणे यांनी मुलांना व त्यांच्या पालकांना तसेच अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पालकांचं पाद्यपूजन स्वतः केलं। तसेच चिमुकल्यांनी आपल्या मातापितांचं पाद्यपूजन केलं। हा उपक्रम भावनिक ठरला, तसेच भरभरून गुरूंचा आशीर्वाद देणारा ठरला। असेच नवनवीन उपक्रम सर्व अंगणवाडीमध्ये राबवावे, तसेच यासाठी जी मदत लागेल ती आम्ही करू, तसे आवाहन देत हा कार्यक्रम त्यांनी पुढे नेला। अशा नवनवीन उपक्रमातून नव्या उत्साहानं, नव्या जोमानं काम करण्याची प्रेरणा आज मिळाली। यातून मुलांचा सर्वांगीण विकासाला नक्कीच वाव मिळेल, हे आज नव्यानं उमजलं। आजचा हा कार्यक्रम मुलांच्या आयुष्यातील नवीन भरारी देणारा होता। मराठी एस न्यूजसाठी अब्दुल्लाटहून संदीप अडसूळ।